वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं मला उमेदवारी डावलण्यात आली आहे। गेल्या 6-7 वर्षापासून मी वंचित बहुजन आघाडीचे एकनिष्ठ आणि निस्वार्थी काम करत आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही एकनिष्ठ काम करत आहे। जर आमच्यासोबत जर असं होत आहे तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। आता तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी लढणार आहात, फॉर्म तर भरला आहे, तर काय पुढचं विचार? फॉर्म भरलेला आहे मी आणि मी लढणार आहे 100%। आम्हाला खूप खंत आहे की जो व्यक्ती विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणूकमध्ये भाजपासारख्या पक्षासोबत काम करून त्यांची दलाली करत आहे, अशा व्यक्तीला आज रोजी पैशाच्या जोरावर या निरीक्षकांनी पैशाच्या जोरावरती त्याला उमेदवारी जाहीर केली आहे। तो उमेदवार भाजपाचा आहे, अतुल सावेचे कामं करतो, सगळे काही काम करतो आणि हे कदाचित बाळासाहेब आंबेडकरला माहीत नसावं, पण यांनी खालच्या लेवलला या फळीने पूर्ण गावामध्ये चर्चा आहे आमच्या की हे जे तिकीट आहे वंचितचं, हे अतुल सावेने मॅनेज करून हे तिकीट द्यायला लावलेलं आहे। आज मी वंचित बहुजन आघाडीला राजीनामा देत आहे आणि उभा टाकून मला उमेदवारी बी फॉर्म देण्यात आलेला आहे। मी उभा टाकून उमेदवारी लढण्यास तयार आहे। भरला। मी गेल्या 10 वर्षापासून वंचितचं काम करतो, फुलंब्री तालुका अध्यक्ष राहिलेलो आहे आणि आता जिल्हा संघटक म्हणून मला उमेदवारी देऊ, तुम्ही वार्डामध्ये काम करा। मी गेल्या 1 वर्षापासून वार्डामध्ये सतत काम गोरगरिबाचे कामं करून मी लोक म्हणजे भरभरून मला मतदान होईल या पद्धतीने मी तिथं काम केलं होतं, परंतु मला काही आतापर्यंत मला फक्त आश्वासनं देत राहिले, तुम्ही काम चालू ठेवा आणि नंतर शेवटच्या क्षणी माझं तिकीट कापण्यात आलं आणि सांगितलं की आता तुम्ही दुसऱ्या वेळेस बघू, तुमचा दुसऱ्या वेळेस विचार केला जाईल असं म्हणून त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीला राजीनामा देत आहे। तुम्ही पण उमेदवारी अर्ज दाखल केला, कुठल्या पक्षाकडनं केला आणि कुठल्या पक्षानं तिकीट नाकारलं? आधी मी वंचित बहुजन आघाडी 15 वर्षापासून आहे। पश्चिमला 5 वर्ष जिल्हा संपर्क प्रमुख, पूर्वला बी 5 वर्ष संपर्क प्रमुख, त्याच्या अगोदर शहर उप सचिव होतो आणि आता मला डावलण्यात आलेला आहे कारण की वंचित बहुजन आघाडी एक गरिबाचा पक्ष आहे आणि आम्ही गरीब असल्यामुळे पण इथले स्थानिक जिल्हा बॉडी, शहर बॉडी यांना जे BJP मध्ये काम करतात त्याला आम्ही फोटो दिले, सगळे प्रूफ दिले, तरी बी ते चकून यानं पैसे घेतले असं आम्हाला शंका आहे। काऊन का त्या ज्याला तिकीट दिलं ते माणसं कधी वंचित बहुजनमध्ये आला नव्हता, सदस्य बी नव्हता, काहीच नव्हता। ऐन टायमावर 10,000 भरले आणि इथल्या बॉडीनं त्याला तिकीट देऊन टाकलं आणि आमच्या सारख्यानं काय करायचं म्हणून मी अपक्ष भरलेला आहे, बंडखोरी केलेली आहे आणि हे सगळं खापर जिल्हा वर जाईल व शहर वर जाईल। वंचित बहुजन आघाडी जेवढे बी इथं निरसक आहे त्याने पैसे घेऊन हे तिकीट दिलेलं आहे। काऊन का अशी शंका आहे, काऊन का जर पैसे नसते घेतले तर आमच्या सारख्याला दिले असते ना, त्याला काऊन दिलं? मग आम्ही त्याला कारण विचारलो जिल्हा बॉडीला, तर जिल्हा बॉडी म्हणते शहर बॉडीला विचारा, शहर बॉडी म्हणते वर विचारा, कोणी म्हणतं निरीक्षकला विचारा, कोणी म्हणतं इकडे या। म्हणजे आम्हाला लाथा घातल्या आणि 20 वर्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याकरता रक्त ओतलं, हे केलं, फक्त आम्ही बाळासाहेब आंबेडकर यालाच पाहून पक्षात राहिलो आहे। पण इथल्या जे बाळासाहेबांना त्याला नेमलं ते गद्दार झाले, त्यानं तिकीट इकडं। मी असं बिनधास्त आरोप करतो, SP मगरे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा संपर्क होतो, मला तिकीट नाही दिल्यामुळं मी बंडखोरी केली, अपक्ष भरला। प्रभाग 9 क्रमांक मधून मी अपक्षमध्ये भरून टाकलेला आहे।